मेहनत तर खूप करते, पण महिन्याच्या शेवटी माझ्या हातामध्ये काहीच उरत नाही. एवढी मेहनत करून, एवढी जॉब करून सुद्धा मला काहीही उरत नाही माझ्या लास्टमध्ये. काही समजा मला काही घ्यायचं असेल तर. सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल. एकच निर्णय आपल्या आयुष्यामध्ये कसा येतो आणि आपलं आयुष्य कसं बदलतं. तसं माझं सुद्धा बदललेलं आहे. मी सुद्धा एक मेडिकल स्टुडंट आहे. सध्या माझं लास्ट इयर BHMS चालू आहे आणि मी माझी स्टडी करत करत अफिलिएट मार्केटिंग जर्नी सुरू केलेली आहे. सो मी घरी बसून सुद्धा माझी स्टडी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. मी स्वतः इथे मोबाईलचा वापर करून पैसे कमवते आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग थ्रू सुद्धा पैसे कमवते, फ्रीलान्सिंग थ्रू सुद्धा पैसे कमवते आणि अफिलिएट मार्केटिंग थ्रू सुद्धा पैसे कमवते. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की तू विद्यार्थी आहे तरी पण पैसा कसा कमवते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्किल्स. ते स्किल्स माझ्याकडे आहेत आणि मी ते स्किल वापरून नक्की पैसा कमवत आहे. AI कसं वापरायचं, AI मध्ये कोणते कोणते टूल्स असतात ते आता सुद्धा मला माहिती आहे. खूप जणांना माहिती नसतात कारण की ते फक्त स्टडीमध्ये पडलेले आहेत. पण खरं सांगते, स्टडी खरंच महत्वाचं आहे, पण स्टडी सोबत असं काहीतरी शिका जेणेकरून तुम्ही स्टॉप राहणार नाही. काहीतरी नवनवीन शिकणार, सगळ्या स्वतःमध्ये काही ना काही सगळे डेव्हलपमेंट करणार आणि स्वतःमध्ये इतकं छान पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन होणार की खरंच सांगते तुम्हाला असं वाटणारच नाही की माझा हा निर्णय चुकला. तर स्किल पैसाने मला खूप सपोर्ट केला आहे. मी हाच एक निर्णय घेतला होता की तिथे ट्रेनिंग सिस्टीम चांगली आहे, मला पूर्णपणे डिजिटल स्किल शिकवल्या गेलेले आहेत, मला सर्टिफिकेट भेटलेले आहेत, मी वेबसाईट डेव्हलपमेंट शिकली, फेसबुक ऍड सेटअप शिकले आणि आज मी खरंच चांगल्या पद्धतीने इन्कम जनरेट करू शकत आहे. तुम्ही पण करू शकता. फक्त एवढंच आहे, एक चांगली दिशा, चांगलं योग्य मार्ग निवडायचा. ते निवडायचा असेल तर नक्की काहीतरी नवीन स्टार्ट करा. मी तर स्वतः सांगते की खरंच काहीतरी नवीन शिका, खूप छान होईल तुमच्यासाठी आणि तुमचा कोणता पण डिस्टर्बन्स राहणार नाही. त्यामध्ये तुम्ही कोणत्या पण स्किल शिकू शकता, कोणता पण तुम्हाला जे आवडत असेल त्यावर तुम्ही भर देऊ शकता आणि फ्रीलान्सिंग स्टार्ट करू शकता. नको वाटत असेल तर रेफर करून सुद्धा पैसे कमवू शकता. स्किल पैसामध्ये असे पॅकेजेस आहेत, ते पॅकेजेस सेल करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. कारण कोणत्या पण गोष्टीसाठी शिकायचं असेल तर आपला टाइम तर लागणार आहे आणि तुमच्याकडे जर टाइम असेल तर नक्की तुम्ही ग्रो होणार. पण ते ग्रो व्हायचं असेल तर तुमच्याकडे पेशन्स असणं खूप महत्वाचं आहे, कन्सिस्टन्सी असणं खूप महत्वाचं आहे. आजकाल खूप जण हार्ड वर्क करतात, 200 रुपयासाठी भरपूर साऱ्या गोष्टी करतात. रोजचा तुम्ही 200 रुपये काढता, त्यासाठी तुम्हाला तेवढं मेहनत पण करावी लागते. पण आज मेहनतीचा विषय नाहीये. आज मेहनत तर लागतेच, पण त्याचबरोबर स्मार्ट वर्क पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण स्मार्ट वर्क जर तुमच्याकडे नसेल तर आज कोणीही काही करू शकत नाही. स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क सोडून द्या. कारण की तुम्ही स्वतःला त्रास देऊन फक्त 200 रुपये कमवत असाल तर खूप अवघड आहे. तर मी तुम्हाला असा प्लॅटफॉर्म सांगत आहे की ज्यावर तुम्ही फक्त सेल करून सुद्धा 85% कमिशन जनरेट करू शकता, ते पण तुमच्या मोबाईलचा वापर करून आणि फुल्ली लीगल प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही चेकआउट करू शकता. मी माझा नंबर मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, क्वेश्चन असतील, तुम्ही मला नक्की विचारू शकता. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, थोडंसं तरी ट्रस्ट आला असेल, कारण की मी एवढं सांगत आहे तर काहीतरी मी जनरेट केलं असेल किंवा मला पण काही वाटत असेल म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि मी तुम्हाला सांगण्याचं कारण हे पण आहे, माझा पण स्वतःचा प्रॉफिट आहे. कारण मी जे बोलत आहे ते माझं व्यर्थ जात नाहीये. एक तर मला लीड जनरेट होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं स्किल पैसामधलं मी जे प्रमोशन करत आहे त्याचे पण मला पैसे भेटत आहेत. सो मी जे पण काम करते ते माझ्या प्रॉफिटचं पण करते आणि तुमच्या प्रॉफिटचं पण करते. सो सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही नेमक्या कोणत्या लेवलनं जाऊन विचार करता, तुमचा माइंडसेट कसा आहे. तुमचा लर्निंग माइंडसेट असेल तर नक्की तुम्ही ग्रो होणार. सो आता इथे सपोर्ट कसा भेटतो, तर सपोर्टचा महत्व आहे की तुम्हाला जर शिकायचं असेल तर स्टार्टिंगला टाइम असला पाहिजे. स्वतःचा थोडा तरी टाइम स्वतःला द्या आणि हसत राहा. खरंच खूप खूप लाईफ इज प्रिशियस आहे, खूप महत्वाची आहे. त्यामध्ये काही ना काही नवीन शिकत राहा. त्याच म्हणजे धावपळीच्या जगामध्ये जर तुम्ही राहिलात तर नवीन काहीही करू शकणार नाही. मला सांगा, तुम्ही जॉब करताय, स्वतःच्या घरच्यांना विसरून तुम्ही काहीतरी दूर राहून काम करताय, मला सांगा तिथे काय भेटत आहे तुम्हाला. जर एखादी सुट्टी घेतली तर सुट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला पगार कपात केली जाते. सो मला वाटतं की तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता तर व्हाय नॉट. तर तुम्ही या म्हणजे असं नका समजू की स्कॅम फ्रॉड असतं. प्रत्येक संधी ही फ्रॉड नसते. रिस्क तर घ्यावीच लागते माझ्या मित्रा. तुला स्टार्ट तर करावंच लागणार आहे, कारण की कोणत्या पण गोष्टीमध्ये रिस्क तर घ्यावीच लागणार आहे. कोणाला, सगळ्यांना मी सांगत आहे, कोणत्या पण गोष्टीसाठी रिस्क तर असते. एज्युकेशन असेल, बिझनेस असेल
किंवा स्वतः काही शिकत असलात तरी सुद्धा, समजा तुम्हाला मोटरसायकल शिकायची असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला रिस्क घ्यावी लागते, कारण की तेव्हा माहीत नसतं मला जमेल की नाही, पण स्टार्ट केलं तर नक्की होते. नक्की स्टार्ट करा, पुढे चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईनिंग लिंक दिलेली आहे, आत्ता लगेच जाऊन जॉईनिंग करा आणि कोणता पण पॅकेज सिलेक्ट करा. मी नक्की तुम्हाला मदत करेल आणि ग्रो करेल डिजिटल स्किल्समध्ये. बाकी धन्यवाद.